अपचन ही जरी छोटी समस्या असली तरी त्यामुळे अनेक दुखणी वाढतात. गॅस, पित्त, डोकेदुखी, जळजळ होणे, बद्धकोष्ठता हे त्रास सगळे अपचनामुळेच वाढतात. त्यामुळे अपचनच होऊ नये हे म्हणून काय काळजी घ्यायची, आहारामध्ये काय बदल करायचा, जेवणाच्या वेळा कशा पाळायच्या, हे सर्व सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. अपचन होण्याचं पहिलं कारण तर वेळेवर जेवण न करणे. वेळेवर जेवण न केल्यामुळे पोटातील पचन रस योग्य वेळी तयार होत नाही. त्यामुळे खाल्लेले अन्न नीट पचत नाही आणि पोटात जडपणा निर्माण होतो आणि हळूहळू अपचनाची सवय लागते. त्यासाठी काय करायचंय तर दररोज ठराविक वेळेलाच जेवण करायचे. जेवण चुकवणे किंवा खूप उशिरा जेवणे हे आपल्याला टाळायचे आहे. थोडंसं जेवायचं पण वेळेवर जेवण करणे हे पचनासाठी खूप चांगले असते. त्यामुळे जेवणाच्या वेळा ह्या पाळायच्या आहेत. तसेच जास्त तिखट, तेलकट आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळायचे. तिखट, तेलकट, फास्ट फूड पोटातील आम्ल वाढवते. यामुळे छातीत जळजळ, गॅस आणि पोटात दुखणे सुरू होते. अशा अन्नामुळे पचनसंस्था थकते. त्यामुळे हे खाणे टाळायचे आहे. आणि काय खायचे तर घरचे, ताजे आणि हलके अन्न खायचे. फास्ट फूड, जंक फूड, तिखट पदार्थ कमी करायचे आहेत आणि आहारामध्ये भाजी, भात, पोळी असे संतुलित अन्न आहारामध्ये नक्की समावेश करायचा आहे. त्यामुळे पचनाचा त्रास कमी होतो. तिसरं कारण म्हणजे अन्न नीट न चावता घाईघाईत जेवणे. अन्न नीट न चावता गिळल्यास पचनसंस्थेवर ताण येतो. तसेच पोटाला अन्न पचवायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे पोट फुगणे आणि ढेकर येतात. नकळत या चुका आपण करत असतो आणि त्याचा सर्व परिणाम ह्या आपला पोटावर होतो. प्रत्येक घास जर नीट चावून खाल्ला तर जेवताना शांत बसा आणि मोबाईल, टीव्ही याचा वापर करणे टाळायचे आहे. तसेच हळूहळू खाल्लेले अन्न लवकर पचते. ही छोटीशी सवय आपल्याला बदलायची आहे आणि आपल्या आहाराकडे नीट लक्ष द्यायचे आहे. दररोज अशा या छोट्या चुका होत असतात. चौथं कारण तर जास्त चहा, कॉफी आणि थंड पेय घेतल्याने. जास्त प्रमाणात चहा, कॉफी पोटातील आम्ल वाढवतात. थंड पेय पचनक्रिया मंद करतात. त्यामुळे देखील अपचनाचा त्रास वाढतो. आता उपाय काय करायचे तर चहा, कॉफी कमी प्रमाणात घ्यायचे. त्याऐवजी सकाळी उठल्यावर कोमट पाणी किंवा जिरे पाणी, ओवा पाणी, ताक पिणे हे पचनासाठी जास्त फायदेशीर ठरते. त्यामुळे या सवयी आपल्याला लावायच्या आहेत. पाचवं म्हणजे कारण तर पाणी कमी पिणे. शरीरात पाणी कमी असल्यास पचनक्रिया मंद होते. अन्न नीट पचत नाही आणि बद्धकोष्ठता देखील होते आणि अपचन तर होतेच होते. त्यामुळे दिवसभर भरपूर आणि पुरेसं पाणी प्यायचं आहे. सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय लावून घ्यायची आहे. तसेच जेवणानंतर थोडे थोडे पाणी प्यायचे आहे. सहावं कारण म्हणजे ताणतणाव आणि अपुरी झोप. यामुळे देखील अपचन होते. तसेच मानसिक ताण पचनसंस्थेवर थेट परिणाम करते. झोप कमी झाली तर शरीर आणि पचन दोन्ही देखील कमजोर होतात. म्हणून दररोज 7 ते 8 तास झोप घ्यायचीच आहे आपल्याला. थोडा वेळ चालणे, श्वसनाचे व्यायाम किंवा ध्यान करणे, मन शांत ठेवल्यास देखील अपचन कमी होते. 7वं कारण म्हणजे तर जेवणानंतर लगेच झोपणे किंवा बसून राहणे. जेवणानंतर लगेच झोपल्यास अन्न नीट पचत नाही. त्यामुळे देखील गॅस आणि जळजळ वाढते. म्हणून जेवणानंतर 5 ते 10 मिनिटे हलके चालायचे आहे. किमान 2 तास तरी झोप टाळायची आहे. जेवणानंतर लगेच झोपायचे नाही. त्यामुळे देखील पचन सुधारण्यास नक्कीच मदत होते.